सोशल मीडियावरती जे दिसतं ते ॲक्च्युली तेवढं खरं नसतं. बऱ्याच गोष्टी मनामध्ये ठेवून आपल्याला पुन्हा जोमाने स्टार्ट करावं लागतं. असंच काहीतरी माझ्यासोबत सध्याला होतं आहे, म्हणून मी गेले काही दिवस अजिबात अपडेट नव्हते. पण किती दिवस असं शांत बसणार? कामाला सुरुवात करावी लागेल, कारण शेवटी जे काही आहे ते माझं सगळं आणि याच्यावरती अवलंबून आहे. बऱ्याच गोष्टी लॉस केल्या मी, बऱ्याच गोष्टी इमोशनली डॅमेज झाले, बराच त्रास झालेला आहे. पण यातनं वरती येणं पण तेवढंच गरजेचं आहे. मला बरेच मेसेजेस आले, कमेंट्स आले, ताई काय झालं आहे, तू का सांगत नाहीस? मेलसुद्धा आले की तू कुठे गायब झाली आहे. तसं तर 14 तारखेपासून मी कुठेच गायब झाले नव्हते. मी एका फॅमिली ट्रिपवर होते. ती ट्रिप मी खरंच मनापासून सांगते खूप एन्जॉय केली आणि मला तेही मोमेंट तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. कारण त्यासाठी मी गेले इतके महिने प्रयत्न करत होते. मी खूप खर्च केला त्यावरती. त्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्या त्या हॉरेबल होत्या माझ्या लाईफमध्ये आणि मला वाटते की त्यानंतर पुन्हा पूर्वीसारखी नम्रता उभी राहणं खूप डिफिकल्ट आहे. पण जी चूक मी पूर्वी केली आहे अहमदाबादला असताना, थोड्या काही गोष्टी झाल्या की मी काम सोडून द्यायचे, 3-3, 4-4 महिने गायब व्हायचे, म्हणून माझी सक्सेस थांबली होती. पण आता यावेळी इतकं काही परमेश्वराने दिलं आहे, इतकं सपोर्ट मिळाला आहे मला तुमच्या सर्वांचा, तर मला ते गमवायचं नाही आहे. माझी इच्छा आहे की मी पुन्हा एक वेळा न्यू स्टार्ट करावं आणि त्याच प्रयत्नाने मी आज श्री गणेशा करते. आय होप जे मी प्लॅन केलं आहे, जे माझे गोल्स आहेत ते मी कंप्लीट करेन माझ्या मुलांसाठी, फ्युचरसाठी. आम्ही जे काही फॅमिली मिळून ठरवलं आहे ते मला पूर्ण करायचं आहे. बट जे जे इमोशनली डॅमेज माझं झालं आहे ते रिकव्हरी आयुष्यभर होणार नाही, हे मला माहिती आहे. तर तुम्ही म्हणतात ना की ताई तू आम्हाला फॅमिली समजतेस, तर तू आम्हाला का शेअर करत नाही आहेस? तर खरं सांगू का, तर बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपण सोशल मीडियावरती नाही शेअर करू शकत आणि ते मला करायच्या पण नाही आहेत. कारण त्यामुळे मला माहिती आहे की खूप लोकांचे मन दुखावले जाणार आहे. त्यामुळे तसं मला करायचं नाही आहे. बाय द वे, काहीही तर्क न काढता मला असं वाटतं आहे की तुम्ही जी सहानुभूती मला दिली आहे कमेंट थ्रू म्हणा किंवा मेसेज थ्रू, इन्स्टाच्या DM थ्रू, ती इनफ आहे आणि मी कुणालाही काही सांगितलेलं नाही आहे. मी फक्त ऋणी आहे सर्वांची की माझ्या अशा परिस्थितीमध्ये माझी स्टोरी बघून प्रत्येकाने मला सहानुभूती दिली आणि पुन्हा नव्याने काम करण्यासाठी एक हिंमत दिली. बरेच कमेंट्स आहेत, बरेच मेसेजेस आहेत मला, तर त्यांचा रिस्पेक्ट ठेवून मला आता पुन्हा एक वेळा स्टार्ट करायचं आहे. मी पूर्वीसारखं 3-3 महिने गायब होणार नाही आहे, मी हे प्रॉमिस केलं आहे स्वतःला. कारण जे साम्राज्यच म्हणता येईल की हे जे सोशल मीडियाचं साम्राज्य मी स्वतःच्या पायावर उभी राहून जो उभारला आहे, तो मला एक किरकोळ गोष्टीमुळे ज्याने माझं इमोशनली डॅमेज केलं आहे, त्या गोष्टीमुळे मला हे बिलकुल पण घालवायचं नाही आहे. आणि मी प्रॉमिस केलं आहे माझ्या मुलांसाठी, मी जे काही प्लॅन केलं ते मी पूर्ण करेल, भले कितीही काही होते. आय विल बी स्ट्रॉंग, हे मी स्वतःला प्रॉमिस केलं आहे. थोडासा वेळ घेतला मी या गोष्टीतनं वर येण्यासाठी, अजूनही मी वर आलेले नाही आहे, कारण त्यातनं वर मी कधीच येऊ शकत नाही, हे पण मला माहिती आहे. बट ठीक आहे, चला तर आजपासून आपण पुन्हा व्लॉगला स्टार्ट करूया. आणि थँक्यू सो मच. आणि प्लीज माझ्या ह्या प्रायव्हसीचा तुम्ही रिस्पेक्ट कराल की ज्या गोष्टी मला शेअर करायच्या नाही आहे त्या गोष्टी तुम्ही मला विचारणार नाही. फक्त मनातलं थोडंसं हलकं केल्यासारखं फील होतं आहे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगून. तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल की मी दादांच्या घरी गेले होते नारळ पाणी घेऊन, कारण दादांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं. आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ फार जुना आहे, जवळपास 12 तारखेचा असेल. आणि त्या दिवशी घरातलं खूप काही कामं आवरायचे होते, खूप सारे प्रमोशन शूट करायचे होते, का तर आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये फॅमिली ट्रिपवर जाणार होतो. तर आज मी तुम्हाला जवळपास 1 ते 2 व्लॉग्स 2 दिवसाचे मी एकाच व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. बिकॉज काही ट्रिपचे व्लॉग्स आहेत जे तुम्हाला मला ते पण दाखवायचे आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये. तर मंडळी, आय एम सो सॉरी. मी तुम्हाला सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की तुमच्यासाठी मी हेल्प करेल, शॉर्ट आउट देईल, तर हा प्रॉमिस आपण नक्कीच कंटिन्यू करणार आहोत. बरेच कमेंट्स आहेत की यूट्यूब चॅनल रिलेटेड, बरेच कमेंट्स आहेत की कसं सक्सेस करायचं, कसं ग्रो करायचं आहे. तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी मी स्वतः तेवढी एनर्जेटिक असणं खरंच खूप गरजेचं आहे. मी सध्या खूप लो फील करते, तर यामध्ये मी तुम्हाला मोटिवेट करेल असं नाही होऊ शकत. मला तर खरंच तुमची सगळ्यांची गरज आहे की तुम्हीच मला सहकार्य करा. जे काही झालं आहे ते मी नाही सांगू शकत, पण फक्त एवढंच सांगू शकते की मी खूप हर्ट आहे, खूप इमोशनली डॅमेज झाली आहे. तर यातनं मला वाटते की माझी जी सोशल मीडियाची फॅमिली मला तीच फक्त सहकार्य करू शकते. आणि आय नो की तुम्ही मला काही न विचारता, माझी प्रायव्हसी मेंटेन करता, तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल, नक्की मला यातनं वरती येण्यासाठी हे कराल. तर
अजून एक सांगते की माझ्याकडे हे जे अगारोचं एग बॉयलर आहे ना, यामुळे तर भाई लिटरली खूप कामं सोपे झालेत. एकतर हे यूज करणे तुम्हाला माहिती आहे की मी गेल्या 2-4 महिन्यापासून यूज करते. माझ्या घरात डॉग्स असल्यामुळे मला त्यांना ते एग्स वगैरे द्यावे लागतात. ते पोर्च एग पण ह्यामध्ये बनतो आणि ह्याचं जे आहे ना बेसिक म्हणजे हे ब्ल्यू लाईट इंडिकेटर आहे ना, जसं पाणी संपून जातं ते तसंच ऑफ होऊन जातं. म्हणजे आपली एगसुद्धा त्या टायमाला बॉईल होऊन जातात आणि ते पोक करून जर केलं ना तर ते आपल्याला एग्स शेल्फमधनं काढणं इतकं इझी जातं ना खूप. तर इथे माझे एग पण कंप्लीट झाले होते बॉईल होऊन आणि माझंच घरातला स्वयंपाक पण सगळं झाला होता. आणि वैष्णवीचंच हे काम आहे बेसिकली. मी बिलकुल लक्ष देत नाही. हे एग बॉयलर तू घे भाई आणि तूच करत बैस, हे माझं असंच असतंय. कारण इतकं इझिएस्ट वे आहे ना त्यात. आणि शिवचरणने एक अंडा ढापला. तर असं काहीतरी चालू होतं एकंदरीत. आणि वैष्णवीच्या ज्या वेण्या आहेत ना झुंटू, ते तिने केलं आहे. आणि बाय द वे हे जे मल्हार आणि भैरव आहे ना हे 2च उरले, पण त्यातला जो मल्हार आहे ना ते एकाने सांभाळायला घेऊन गेले आहेत. आणि कोणी नेले मला न सांगता नेलं आहे. ज्यांनी कोणी नेलं असेल ना तर त्यांनी प्लीज काळजी घ्यावं. मला खूप इच्छा आहे की तुम्ही काळजी घ्यावं त्याचं. येणाऱ्या काही व्लॉगमध्ये तुम्हाला भैरव आणि मल्हार दोघंही दिसतील. पण आता हा व्लॉग बेसिकली जुना आहे त्यामुळे मी सांगते की आता सध्याला मल्हार माझ्यासोबत नाही आहे, फक्त भैरवच आहे. आणि मोस्ट प्रॉबब्ली त्याचं आमच्या गल्लीतले लोक तर खूप काळजी घेतात. आणि खूप छान वाटतं की माझ्यामुळे माझ्या या व्लॉगमुळे बऱ्याच लोकांना डॉगवरती प्रेम यायला लागलं आहे. त्यांना फीड करतायत आणि सेवा करतायत त्यांची. हे परिवर्तन मी स्वतः माझ्या एरियामध्ये बघितले. व्हॅलेंटाईन डे होता त्यानिमित्त मला सचिननी हे गिफ्ट पाठवलं होतं. आणि हे स्मॉल जे काही एफर्ट्स आहेत ते ॲक्च्युली मॅटर करतात मॅरेज लाईफमध्ये. फक्त मला एकच म्हणायचं आहे की काही असू दे, तुम्ही एकमेकांचा ट्रस्ट ब्रेक करू नका. म्हणजे तुम्ही एफर्ट्स नाही घेतले तरी चालतात, फक्त ट्रस्ट कोणीही आपलं ब्रेक करू नका आपल्या पार्टनरचा, कारण की ते खूप हर्टफुल असतं. तर मी जे चॉकलेट्स आणि फ्लावर बुके घेऊन आले होते घरामध्ये, तर शिवचरण वैष्णवीचे खूप भांडणं स्टार्ट झाले होते. सगळ्यांना चॉकलेट्स खायचे होते, सगळ्यांना चॉकलेट. आणि मला सचिनने कॉलवर सांगितलं की मी मोठा बुके आणि मोठा चॉकलेटचं हे केलं होतं, पण त्यांनी स्मॉल साईज दिली. बट खरंच फाईन आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण हॉटेलमध्ये एवढ्या कामात बिझी असून एवढे एफर्ट्स घेतले, दॅट इज मोर इम्पॉर्टंट दॅन मोठावाला चॉकलेट. तर मी साधी कॅडबरी जरी घ्यायला गेले दुकानामध्ये तर लिटरली मी माझ्यासाठी 100 रुपयाची, मुलांसाठी 100 रुपयाची, आम्ही चौघांसाठी 100 400 तिथे जातात. पण ही छोटीशी कॅडबरी खाताना आज खरंच खूप वेगळा आनंद होता. त्यानंतर म्हणजे बेसिकली तो आज रात्री येणार होता, त्यासाठी मी थोडी शॉपिंग करायला गेले. आणि त्यानंतर मी आज जवळपास 7-8 महिन्यानंतर फर्स्ट टाईम आयब्रो केले असतील. खूप वाढले होते. तर त्या पण बोलल्या की तुम्ही आयब्रो का करत नाही. तर मी म्हटलं मला नॅचरल खूप आवडतं, असं आयब्रोज वगैरे करायला मला मुळात आवडत नाही. पण म्हटलं चला काहीतरी थोडंसं लुक चेंज करूया आयब्रो करून, कसं वाटतंय. मग बाहेर आलो, झुडिओला जायचं होतं. मध्येच माझी गाडीचा पेट्रोल संपला आणि माझं ते इतकं बॅड लक म्हणायचं की गुड लक म्हणायचं काय कळत नाही आहे. गुड लकच म्हणावं, कारण पेट्रोल पंपच्या समोरच गाडी बंद झाली. आणि बॅड लक यासाठी की रात्रीचे 9:30 10 झाले होते आणि झुडिओ ऑलमोस्ट क्लोज होणार होतं. तर पेट्रोल भरलं 300चं. त्यानंतर झुडिओमध्ये आले आणि सर्वात पहिलं वैष्णवीला सँडल बघितली, मला सँडल बघितली. मला ना थोडंसं एक वेगळं पाहिजे होतं जे प्रत्येक सँडल प्रत्येक ड्रेसवर जाईल. तर हे बोल्ड लुक वाटलेली मला त्या ब्लॅकची, खूप छान आहे. मी तीच घेतली, 800ला पडली. वैष्णवीची 400ची सँडल घेतली. घरी यायला फार लेट झाला, फार लेट. तर ऑलरेडी सकाळचा स्वयंपाक होता आणि वैशू आणि शिवबासाठी मी मकेन्सचे स्माइली आणि फ्रेंच फ्राईज आणले होते. एअर फ्रायरचा वापर मी घरामध्ये करतच नाही आहे आणि मला त्याचं खूप रिग्रेट आहे. पण आमच्या ज्या हर्षू वहिनी आहेत ना, तुम्ही पाहिलं असेल मध्यंतरी मी सारखं त्यांच्या घरी जाते, त्यांनाही इन्स्पायर होऊन हे मकेन्सचं हे आणलं आणि घरामध्ये करायला स्टार्ट केलं. आणि खूप छान वाटलं मला की अगदी आपण जे डीप फ्राय करतो तसंच हे नो ऑइल, लेस ऑइल, तुम्ही लेस ऑइल पण नाही, नो ऑइल, 0 ऑइलमध्ये ते माझे छान फ्रेंच फ्राईज आणि स्माइली झालेलं आहे. एअर फ्रायर पण असं काही फार महाग नाही आहे, एकदम स्वस्त आहे, अंडर 5000च आहे. त्यामुळे जर कुणाला पाहिजे असलं तर तुम्ही घेऊ पण शकताय, कुठलाही घेऊ शकताय. 3000पासून अगदी 5-6-7 एअर फ्रायर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. मी जे वापरते ते ट्रू टर्टलचं आहे, त्यामुळे पाहिजे असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकताय. एक्सपिरियन्स छान आहे, पण फ्लिप्सचा घेतला तर वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम. अजून एक गोष्ट की
एखादं इमोशनल डॅमेज झाल्यानंतर त्यातनं वरती येण्यासाठी आपण काय करावं? बरेचदा असं होतं की आपल्याला खूप जोराचं असं रडावंसं वाटतं, पण आपली मुलं घरामध्ये आहे. आपण त्यांच्यासमोर स्ट्राँग प्रिटेंड करतो आणि त्यांच्यासमोर रडायला गेल्यानंतर नाही होत असं. मग ते आतल्या आत असं असं माणूस कोंडला जातोय. तर आज मी ते फील करते. यावरती काय सोल्युशन आहे तुम्ही नक्की सांगा आणि हे प्रमोशन शूट आहे त्यामुळे तुम्ही हे इग्नोर करू शकताय. ओके, चलो बाय.